चला, लास्ट टाइम आपण स्टेटमेंट पॅटर्न घेतले होते. स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन बघितली होती. स्टेटमेंट पॅटर्न कसे असतात, काय असतात, किंवा स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपण एक लॉजिकल इक्वलन्स म्हणून पार्ट घेणार आहोत. लॉजिकल इक्वलन्स म्हणून तो एक पार्ट झाला. ओके, त्याच्यातलं नंतर एक स्टेटमेंट पॅटर्न आपण एक महत्त्वाचा भाग घेत होतो, तो म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न. ओके, नाव स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय होतं की दोन किंवा दोनापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट असतील, तो एक महत्त्वाचा भाग. किंवा दुसरं म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह असतील, तर त्यांचं कॉम्बिनेशन घेऊन जे माझं कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालेलं असेल, त्या कंपाऊंड स्टेटमेंटला मी काय म्हणणार, स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार. ओके, नाव आता आपल्याला पुढे जे काही रिमार्क्स दिलेले आहेत आपल्या नोट्समध्ये मी दिलेले आहेत, त्या नोट्समधले रिमार्क व्यवस्थित बघायचे आहेत, कारण आपण रिमार्क महत्त्वाचे असणार आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नाव मला एक सांगा, एक आता आपल्याला जस्ट ट्रूथ टेबल्स ड्रॉ करायचे आहेत. ओके, कारण दिलेले स्टेटमेंट पॅटर्नचे आपल्याला ट्रूथ टेबल्स काढावे लागतील, कारण दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न ह्या कोणत्या ट्रूथ व्हॅल्यूजच्या पॉसिबिलिटीज मला मिळणार हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. नाव जर एक स्टेटमेंट घेतलं तर माझ्याकडे किती पॉसिबिलिटी येतात. जर मी सिंगल स्टेटमेंट घेतलं तर एकतर ते ट्रू असेल, एकतर फॉल्स असेल. जस्ट इफ यू टेक एज अ पी स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट, then it just you have to take it as true or false. एकतर ते ट्रू असेल, एकतर फॉल्स असेल. जर मी दुसरा सिंपल स्टेटमेंट घेतला असेल तर त्याला सुद्धा दोन पॉसिबिलिटीज, एकतर ते ट्रू असेल, एकतर फॉल्स असेल. एकतर ते ट्रू असेल, एकतर फॉल्स असेल. तर दोघांच्या कंबाईन पॉसिबिलिटीज किती. जर मी या दोघांना एकत्र केलं असेल तर त्यांची पॉसिबिलिटीज किती. चार पॉसिबिलिटी येतात, बरोबर ना. जस्ट यू हॅव टू गेटिंग अनदर फोर पॉसिबिलिटीज आर दॅट. विच पॉसिबिलिटीज आर दॅट. आयदर ट्रू 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 ट्रू, कंबाईन स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट दोघांचं. ट्रू ट्रू पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. तिसरी पॉसिबिलिटी and the last possibility false false. अशा चार पॉसिबिलिटी माझ्या आल्या. पण केव्हा, जेव्हा मी दोन स्टेटमेंट घेतलेले असतील त्यावेळेला, दोन स्टेटमेंट घेतले असतील त्यावेळेला. पण जर मी तीन घेतले असतील, म्हणजे ऑब्व्हियसली मला जर टेबल ड्रॉ करायचं आहे तर मला किती रो मिळतील बरं. एक स्टेटमेंट असलं तर किती रो, एक स्टेटमेंट असलं तर माझ्याकडे किती रो आहे ना, दोन रो येत आहेत, बरोबर ना, कारण आपण व्हर्टिकली लिहितोय ना. एकतर ट्रू, एकतर फॉल्स. दोन स्टेटमेंट असले तर किती रो येतात. हाऊ मेनी रोज आर देयर. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अँड फोर्थ रो. चार रो मला मिळतात. तसंच मी आर स्टेटमेंट घेतलं, सिंपल स्टेटमेंट, त्याला पण दोन पॉसिबिलिटी, एक ट्रू आणि फॉल्स. तर किती पॉसिबिलिटीज येतात. एक पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट, आर स्टेटमेंट, असे तीन स्टेटमेंट मला मिळतात. ते लॉजिकल पुढचं स्टेटमेंट पॅटर्न वगैरे तुत्वल वगैरे आपण नंतर बघू काय करायचं. पण मला फक्त आधी पॉसिबिलिटीज काढून घेऊ, कारण पॉसिबिलिटीज ह्या फिक्स्ड आहेत, या बदलत नाही. दोन आल्यात, दोन स्टेटमेंट आले तर मला दोन पॉसिबिलिटी फिक्स. पी आणि एका स्टेटमेंटला दोन पॉसिबिलिटी फिक्स, एकतर ट्रू, एकतर फॉल्स. दोन स्टेटमेंट आले तर चार पॉसिबिलिटीज फिक्स, म्हणजे मला चार कॉलम मिळतात, चार रोज मला मिळतात. लक्षात घ्या, एक स्टेटमेंट असेल तर त्याला दोन रोज, दोन स्टेटमेंट असेल तर त्याला चार रोज. ओके, तर आता तीन स्टेटमेंट असेल तर किती रोज, हे फिक्स्ड आहेत. जेवढे सिंपल स्टेटमेंट त्याच्या नुसार आपल्याला त्यांचे नंबर ऑफ रोज मिळतात, ते फिक्स असतात. आता मला सांगा, सिंपल स्टेटमेंटवर डिपेंडेड कोण आहेत, नंबर ऑफ रोज डिपेंडेड आहेत. मग मला सांगा आता पहिली पॉसिबिलिटी ट्रू ट्रू ट्रू, दॅट्स फर्स्ट पॉसिबिलिटी. मी तुम्हाला आधी पण सांगितलं याच्यात ट्रूथ व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटीज कशा लिहायच्या. दुसरं ट्रू ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स. ओके, नंतर पुढचं ट्रू फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स ट्रू. नंतर ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, एक लक्षात घ्या, अजून एक महत्वाचा पार्ट असा आहे, एक छोटीशी हिंट आहे. जर तीन सिंपल स्टेटमेंट असतील स्टेटमेंट पॅटर्न मध्ये, जर तीन सिंपल स्टेटमेंट असतील तर स्टेटमेंट पॅटर्न मध्ये पीच्या चार ट्रू असतात, चार फॉल्स येतात. क्यूच्या दोन ट्रू, दोन फॉल्स, दोन ट्रू, दोन फॉल्स येतात.
आणि आरच्या म्हणजे तिसऱ्या स्टेटमेंटच्या ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स अशा पॉसिबिलिटी तुम्हाला मिळणार. नाव देन वी आर गेटिंग एज नाव फॉल्स 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 फॉल्स. हे चार पॉसिबिलिटी फॉल्स, चार ट्रू चार फॉल्स. ओके, नंतर याच्यात ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स या दोन दोन पॉसिबिलिटी देणार क्यू स्टेटमेंट आहे. थर्ड स्टेटमेंटला ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स असा काहीतरी पॉसिबिलिटी आहे. किती रोज मिळाले बरं मला याच्यात? हाऊ मेनी नंबर ऑफ रोज? 8. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन 8 रोज मिळाले. म्हणजे 8 रोज केव्हा? जेव्हा 3 सिंपल स्टेटमेंट असेल त्यावेळेला. 4 रोज केव्हा? जेव्हा 2 सिंपल स्टेटमेंट असेल तेव्हा. म्हणजे काय होतं बरं, मी जर चौथं स्टेटमेंट पण घेऊन टाकलं तर किती पॉसिबिलिटी मला मिळतील? हाऊ मेनी पॉसिबिलिटीज फॉर अ 4 स्टेटमेंट, 4 सिंपल स्टेटमेंट? दॅट्स वी आर टू गेटिंग एन 16. बरोबर का? एकाला 2 बरोबर ना? Thus we have to getting a number of this we have to getting if you take as n is equals to 1 then we have to get as 2 possibilities are there. n means simple statement. किती simple statement घेतलं? एकच. जर n is equals to 2 किती simple statement घेतलेत मी? 2. तर possibilities किती? 4. n is equals to 3 किती simple statement घेतलेत मी? 3. तर possibilities किती? जर n is equals to 4 घेतलं तर पॉसिबिलिटीज किती? 16. जर n is equals to 5 घेतला तर पॉसिबिलिटीज किती? म्हणजे काय होतं बरं इथे? जस्ट 2 raised to 1 2 raised to 2 2 raised to cube 2 raised to 4 2 raised to 5 हे काय बरं? पॉवर्स. पण पॉवर्स कोणाच्या आहेत? नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट आहेत का? एक सिंपल स्टेटमेंट असलं की 2 पॉसिबिलिटीज बरोबर ना? 2 सिंपल स्टेटमेंट असले की 4 पॉसिबिलिटीज, 3 सिंपल स्टेटमेंट असले की 8 पॉसिबिलिटीज, 4 सिंपल स्टेटमेंट असले की 16 पॉसिबिलिटीज, 5 सिंपल स्टेटमेंट असले की 32 पॉसिबिलिटीज. म्हणजे लक्षात घ्या की या जेवढ्या पण आहेत तेवढ्या पण माझे नंबर ऑफ रोज आहेत. काय माझे नंबर ऑफ रोज हे फिक्स्ड आहेत, हे बदलत नाहीत. हे जे आपण मी लिहितोय हे बदलणारे नाहीयेत. नंबर ऑफ रोज किती रोज मला मिळणार? एक स्टेटमेंट आलं की 2 रोज घ्यायचे ट्रू आणि फॉल्स साठी. 2 सिंपल स्टेटमेंट आले दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ते किती असलं? पण 2 सिंपल स्टेटमेंट आले की 4 आपल्याला नंबर ऑफ रोज मिळणार. नाव 3 असलेत की 8, 4 असलेत की 16, 5 असलेत की 32. कळतंय काय? नंबर ऑफ रोज साठी सांगतोय. आपला सेकंड रिमार्क आहे हा काय माझा नंबर ऑफ सेकंड रिमार्क नोट दिलेली मी आपल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या डेफिनेशन मध्ये ही सेकंड नोट आहे, लक्षात असू द्या. नंतर आपल्याला पुढे बघायचं आहे नंबर ऑफ कॉलम्स कसे घ्यायचे. काय घ्यायचे आपल्याला आता? नंबर ऑफ कॉलम्स. आता जसं मी नंबर ऑफ रोज काढलाय त्याच पद्धतीने मी काय काढणार? नंबर ऑफ कॉलम्स. पण नंबर ऑफ कॉलम्स काय असतील माहिती का? की त्या स्टेटमेंटमध्ये आपले नंबर ऑफ स्टेटमेंट तर लागणारच, म्हणजे सिंपल स्टेटमेंट किती आहेत तिथे लागणार. पण नंबर ऑफ कॉलम काढण्यासाठी, कॉलम म्हणजे हेच 1 2 3, हे नंबर ऑफ कॉलम काढण्यासाठी किती लॉजिकल कनेक्टिव्ह त्याच्यामध्ये आहेत. ओके, किती लॉजिकल कनेक्टिव्ह त्याच्यामध्ये आहेत हे आपल्याला ठरवावं लागतील. मग लक्षात असू द्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जेवढे लॉजिकल कनेक्टिव्ह असतील, काल मी मेजर केलं होतं बघा शेवटी आपण डेफिनेशन घेतली होती त्यावेळेला मेजर केलं होतं किती स्टेटमेंट किती लॉजिकल कनेक्टिव्ह हे आपण मेजर केलं होतं. आणि त्या मेजर केल्यामध्ये आपल्याला एक महत्वाचा पार्ट सापडला होता, तो म्हणजे काय? जेवढे स्टेटमेंट ते आणि किती लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत ते. ओके, ते दोघांचं समेशन म्हणजे आपलं नंबर ऑफ कॉलम्स आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत, हे लक्षात असू द्या. जर सपोज दॅट आता माझ्याकडे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, काहीतरी स्टेटमेंट पॅटर्न घेतो, त्याच्यात मला तुम्ही सांगायचं की किती स्टेटमेंट आहेत आणि किती लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. नाउ जर सपोज दॅट मी असं काहीतरी स्टेटमेंट घेतलं P and Q implies Q and R. How many statements are there? 3. Okay, statement किती आलेत? स्टेटमेंट मी त्याला n म्हटलं
3. ओके, हाऊ मेनी कनेक्टिव्स? आणि त्याला मी एम म्हटलं. लक्षात घ्या, मी वेट मी अजून काल हे पण सांगितलं होतं की अँड लॉजिकल कनेक्टिव्ह रिपीटेड मला घेतला की तो काउंट करावा लागेल. अँड हा इथे आहे, बरोबर ना? अँड पण एक लक्षात ठेवा, पी अँड क्यू चा परफॉर्मन्स वेगळा आहे किंवा तो सिम्बॉलिक फॉर्म वेगळा आहे आणि क्यू अँड आर चा वेगळा आहे. कारण माझे सिंपल स्टेटमेंट जे आहेत ते रिपीटेड मला चालतात की हा क्यू वेगळा आणि हा क्यू वेगळा आहे. नाही, क्यूचा मिनिंग बदलत नाही, हे लक्षात घ्या. क्यूचं एक सिंपल स्टेटमेंट आहे, जे क्यू घेतोय ते क्यू स्टेटमेंट हे आपलं कसं असणार, एकच राहणार, ते बदलणार नाहीये. पण हा जो अँड आहे आणि हा अँड आहे, ह्या दोघांच्या अँड मध्ये फरक आहे का? इथे पी अँड क्यू आहे. वाक्य जर तुम्ही एखादं घेतलं असेल तर इथे पी अँड क्यू, बरोबर, आणि इथे वाक्य काय, क्यू अँड आर आहे. म्हणजे ह्या अँडचा आणि ह्या अँडचा मिनिंग बदलतोय, म्हणून आपल्याला ते काउंट करावे लागतात. हा, जर पी अँड क्यू परत आला असता तर मी काउंट नसता केला. पी अँड क्यू जर परत आला असता, पी अँड क्यू फक्त परत आला असता तर मी काउंट नसता केला. पण हे लक्षात असू द्या की पी अँड क्यूचा आणि क्यू अँड आरचा मिनिंग बदलतोय, म्हणून आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्ह ते काय करावं लागतात, परत सुद्धा काउंट करावं लागतात. म्हणजे किती लॉजिकल कनेक्टिव्ह? 1, 2 आणि 3 लॉजिकल कनेक्टिव्ह. किती येणार आहेत? 3 लॉजिकल कनेक्टिव्ह. किती आले? किती लॉजिकल कनेक्टिव्ह झाले? 3 लॉजिकल कनेक्टिव्ह. मग यांच्यावर माझे कोण डिपेंडेंट आहेत? नंबर ऑफ कॉलम्स डिपेंडेंट आहेत. मग मला नंबर ऑफ कॉलम्स किती येणार? that's equals to m plus n. किती नंबर ऑफ कॉलम्स येणार? तासोनीचा m plus n किती येत आहेत? 3 plus 3 is equal to 6. म्हणजे किती कॉलम आले पाहिजेत मला? 6 कॉलम्स मला मिळायला पाहिजे. किती कॉलम्स मिळायला पाहिजेत? 6 कॉलम मला मिळायला पाहिजेत. बघा आता व्यवस्थित की याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? लक्षात घ्या, याच्याने काय फाइंड आउट केलं मी? 2n ने. त्या 2n चा फॉर्म्युला आहे, जसं स्टेटमेंट असेल, नंबर ऑफ काय फाइंड आउट केले? नंबर ऑफ रोज. दॅट्स व्हाय इज नंबर ऑफ रोज इक्वल्स टू 2n. आणि याच्यात काय फाइंड आउट केलं? नंबर ऑफ कॉलम्स. व नंबर ऑफ रोज कोणावर डिपेंडेड? नंबर ऑफ रोज कोणावर डिपेंडेड? कोणाचा ऑडिओ ऑन आहे बरं, तो बंद करायचा आहे. ओके, नंबर ऑफ रोज कोणावर डिपेंडेड? नंबर ऑफ स्टेटमेंट्सवर डिपेंडेड. जेवढे स्टेटमेंट त्याच्यानुसार माझे नंबर ऑफ रोज ठरतील हॉरिझॉन्टली, बरोबर ना? आणि नंबर ऑफ कॉलम्स कोणावर डिपेंडेड? नंबर ऑफ स्टेटमेंट ॲज वेल आणि लॉजिकल कनेक्टिव्ह ॲज वेल. म्हणजे दोघांवर, नंबर ऑफ स्टेटमेंट सुद्धा, नंबर ऑफ कनेक्टिव्ह सुद्धा. त्याच्यामध्ये किती कनेक्टिव्ह आले ते आणि नंबर ऑफ स्टेटमेंट, त्यांच्या दोघांची सम म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. दॅट्स व्हाय इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. मला तेवढे कॉलम्स व्हर्टिकली, जे आपण व्हर्टिकली घेणार आहोत ते एवढं जरी व्यवस्थित माहिती असलं की आपल्याला टेबल ड्रॉ करता येईल. ओके, टेबलचं वैशिष्ट्य असं, टेबल कधी ब्रेक करून लिहिता येणार नाही. ओके, बरेच जण अर्धा पेज पुढे लिहिणार किंवा तो कट करून लगेच खाली लिहिणार. त्या टेबलचं वैशिष्ट्य असं असणार आहे की टेबल लिहिताना एकाच फॉर्म मध्ये किंवा पूर्ण एकाच पेजवर बसला पाहिजे. तो टेबल अर्धा ब्रेक करून कधी लिहिला जात नाही, हे लक्षात असू द्या. टेबल मधल्या ह्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत, त्या ट्रूथ व्हॅल्यूची मिस्टेक व्हायला नकोय. कारण जे मार्क्स आहेत हे तुमचे नंबर ऑफ कॉलम्सला आहेत. जे कॉलम्स आहेत हे कॉलम्सला तुमचे मार्क्स असतात, म्हणून तुमचे जे कॉलम्स आहेत हे कॉलम्स बरोबर आले पाहिजेत. एकही कॉलम त्याच्यामध्ये चुकायला नको. कॉलम मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू सुद्धा बरोबर आल्या पाहिजेत. तुम्ही जर मध्येच, आता बऱ्याच जणांनी मागच्या याच्यामध्ये सुद्धा मिस्टेक केल्यात काही ठिकाणी. त्यांनी काय केलं की जर इथे जर सपोज दॅट इथे ट्रू होता पण त्यांना पाहिजे होता फॉल्स, त्यांनी काय केलं इथेच करून दिलंय. पण तिथे तर लक्षात असू द्या की ट्रू की फॉल्स ही मिनिंग कळत नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, त्याला पूर्णपणे जर तुमचं चुकलंय त्याला काट मारून द्यायचं आहे आणि त्याच्या बाजूला सेपरेट व्हॅल्यू द्या, ती क्लिअर कट दिसायला पाहिजे अशी व्हॅल्यू त्या ठिकाणी द्या. नाही तर मग तिथेच एकत्र असं काहीतरी गोंधळ करू नका, ते खाडाखोड करून तिथे जागेवर करू नका. एक जिथं म्हणजे टेबल ड्रॉ करत असताना परफेक्शन त्या ठिकाणी पाहिजे, तिथे मिस्टेक व्हायला नको. आणि त्या ठिकाणी जर एखादा कॉलम, आपला मेन पार्ट एकच असणार आहे की जो टेबल तुम्ही बसवणार तो टेबल तुमच्या पेजवर पूर्णपणे त्याच ठिकाणी बसायला पाहिजे. जर एखादा स्टेटमेंट पॅटर्न मोठा आला तर त्याला काहीतरी नावं द्या, शॉर्टकट नावं द्या आणि ते नावं दिल्यानंतर मग त्यांना कंबाईन करा.
असं काहीतरी मेन्शनिंग हे लक्षात असू द्या, बरोबर ना. मग लक्षात आलं का आता नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स कशावर ठरतायत. ओके नाव चला मग आता याचे रिलेटेड एक्झाम्पल्स घ्यायचे तुला. फक्त ट्रुथ टेबल ड्रॉ करायचा, फक्त ट्रुथ टेबल ड्रॉ करत असताना आपल्याला काय काय करायचं हे लक्षात घ्या. तुम्हाला काही डाऊट असेल तर लगेच क्लिअर करत राहा, कारण आता जर कळलं नाही तर पुढचे 3 टॉपिक कळणार नाही. कारण ट्रुथ व्हॅल्यूज कशा काढल्या जातात, ट्रुथ व्हॅल्यूज काढत असताना आपल्याला काय करावं लागतं की फक्त एक छोटासा पार्ट घेतो जो रिवाइज आहे. अँड म्हणजे आपले जे लॉजिकल कनेक्टिव्हचा ट्रुथ टेबल आपण ड्रॉ केलाय तो ट्रुथ टेबल मी सांगतोय फक्त, किंवा मी शॉर्टकट मध्ये टेबल नाही ड्रॉ करत, एक पर्टिक्युलर व्हॅल्यूज काढतो. ट्रू अँड ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, अँड फॉल्स अँड फॉल्स. कुठला लॉजिकल कनेक्टिव्ह घेतला. बर. अँड या लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये वैशिष्ट्य काय होतं. अँड लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये महत्वाचा पार्ट काय होता. म्हणजे 2 स्टेटमेंट घेतलेत मी. मी किती स्टेटमेंट घेतलेत. 2 स्टेटमेंट घेतलेत, बरोबर ना. मग ह्या पर्टिक्युलर फॉर्म मध्ये लॉजिकल अँड कनेक्टिव्ह मध्ये आपल्याला एक माहिती असायला पाहिजे की दोघं स्टेटमेंट ट्रू असतील तरच रिझल्टंट व्हॅल्यू ट्रू, नाहीतर अदरवाईज एक जरी फॉल्स असला की रिझल्टंट व्हॅल्यू काय असते. फॉल्स. आता ट्रू पहिलं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट काय ट्रू अँड ट्रू काय ट्रू, म्हणून रिझल्टंट व्हॅल्यू काय ट्रू. अदरवाईज काय येतील, इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे, इथे पण फॉल्स आहे. अदरवाईज काय ना, बरोबर आहे का. असंच काहीतरी घेतलंय. नंतर दुसरं कनेक्टिव्ह ट्रू ऑर ट्रू, ट्रू ऑर फॉल्स, फॉल्स ऑर ट्रू अँड फॉल्स ऑर फॉल्स. मी फक्त पॉसिबिलिटीज काढतोय, जास्त याच्यामध्ये नाही घेत मी. फक्त ह्या पॉसिबिलिटीज आपल्याला पुढे पण लागणार, किंवा 8 स्टेटमेंट जरी आले तरी असाच काहीतरी पॉसिबिलिटी. फक्त या 4 पॉसिबिलिटी व्यवस्थित लक्षात असू द्या, म्हणजे आपल्याला लवकर कळेल. नाव कुठला लॉजिकल कनेक्टिव्ह घेतला. ऑर लॉजिकल कनेक्टिव्ह घेतला, बरोबर ना. मग ऑर लॉजिकल कनेक्टिव्हचं वैशिष्ट्य सांगा चला. लक्षात घ्या, जसं ट्रुथ टेबल आपलं ऑडिओ ऑफ करा. कोणाचा ऑडिओ ऑन आहे. ऑडिओ बंद करून जा बरं. एक तर सराउंडिंग एकदम शांत पाहिजे, तर तिथे आवाज ऑडिओ चालतो, नाही तर मध्ये आजूबाजूचं सराउंडिंग तितका आवाज करतो. नाव अँड लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये महत्वाचा पार्ट असा होता की दोघं स्टेटमेंट ट्रू असतील तरच रिझल्टंट व्हॅल्यू काय येते ट्रू येते, तरच रिझल्टंट व्हॅल्यू काय येते ट्रू येते. अदरवाईज एक जरी फॉल्स असलं की फॉल्स आहे. पण ऑर या लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये दोघंही फॉल्स असतील तरच रिझल्टंट व्हॅल्यू फॉल्स, अदरवाईज ट्रू आहे. एक्झॅक्टली अपोजिट. डोक्यात फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला एक जरी व्हॅल्यू लक्षात असली की बाकीचे ऑटोमॅटिकली निघतात. हे लक्षात घ्या. दोघे स्टेटमेंट फॉल्स असले की तरच रिझल्टंट व्हॅल्यू फॉल्स, अदरवाईज काय येते ट्रू येते. That's true or true is true, true or false is true, false or true is true, false or false is false. Okay, then we have to getting an if and then. Thus true implies true, true implies false, false implies true and false implies false. याच्यात पण एक महत्त्वाचा भाग काय घेतला होता आपण. याच्यात पण एकच व्हॅल्यू काय येते फॉल्स होते, अदरवाईज ट्रू होतात. कोणती पॉसिबिलिटी फॉल्स होते. याच्यामध्ये एकच अशी पॉसिबिलिटी आहे की जी फॉल्स येते. आपल्या याच्यामध्ये महत्वाचा भाग असा की 2 स्टेटमेंट, पहिले जे स्टेटमेंट आहेत ते ट्रू, म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट असतं ते हायपोथेसिस, दुसरं जे असतं ते कन्क्लुजन असतं. जर माझं कन्क्लुजन फॉल्स आलं, जर माझं कन्क्लुजन फॉल्स आलं पण रिझल्टंट व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू इम्प्लाइज फॉल्स. एकच पॉसिबिलिटी काय येते फॉल्स येते. ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. ऑलवेज रिमेंबर दॅट. ट्रू इम्प्लाइज फॉल्स. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं फॉल्स. ओके. ओके. इफ अँड देन मध्ये आपली पॉसिबिलिटी काय होती. जर पहिलं स्टेटमेंट ट्रू इम्प्लाइज फॉल्स, ऑलवेज रिमेंबर ट्रू इम्प्लाइज फॉल्स असेल तरच रिझल्टंट व्हॅल्यू काय असेल फॉल्स असेल, अदरवाईज काय असतात ट्रू असतात.
ट्रू इम्प्लाइज फॉल्स, डोक्यात एवढंच ठेवायचं. ट्रू इम्प्लाइज फॉल्स असले की फॉल्स, अदरवाइज काय ट्रू असणार आहे. आणि इफ टेकन ॲज इफ अँड ओनली इफ. चला मग इफ अँड ओनली इफ मध्ये डबल इम्प्लिकेशन, इफ ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू, ट्रू डबल इम्प्लाइज फॉल्स, false double implies true, and false double implies false. ओके चल, याच्यामध्ये पण एक वैशिष्ट्य होतं काय, पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय पाहिजेत, सेम पाहिजेत. दोघही सेम असल्या ही पॉसिबिलिटी काय येतात माझ्या ट्रू, अदरवाइज फॉल्स येतात. बरोबर ना. हे चार माझे लॉजिकल कनेक्टिव्ह झाले होते. आणि निगेशन मध्ये साधं सोपं होतं. ट्रू असलं की त्याला काय करायचं, फॉल्स असलं की त्याला काय करायचं ट्रू. बस एवढा आपल्याला एक महत्वाचा भाग होता. बरोबर ना. कळतंय का याच्यात काय घेतलंय. ओके ऍडिओ कोणाचा ऑन आहे, प्रांजली ऍडिओ ऑन करा बरं. ओके नाव आता चला, आता आपला मेन पार्ट तो म्हणजे ट्रूथ टेबल ड्रॉ करणं. ट्रूथ टेबल कसा ड्रॉ केला पाहिजे हे लक्षात घ्या. नाव क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन आपण लास्ट टाइम किती क्वेश्चन झाले होते आपले, लास्ट टाइम किती क्वेश्चन झाले होते, ओके ना. मी पुढे कंटिन्यू करतोय, जे क्वेश्चन आले असेल त्याच्या पुढे कंटिन्यू क्वेश्चन करतोय. That's we have to take it as a 14 number question. Now prepare the truth table. स्मिता धावडे, आपलं ऍडिओ ऑफ कर बरं स्मिता. Okay, prepare the truth table of the following statement pattern. Of the following statement pattern. Okay, पहिले example, negation P and Q. Negation P and Q. Okay, पहिली तर गोष्ट म्हणजे आपलं हाऊ मेनी नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजे जस्ट नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज. ओके त्याच्यामध्ये आपल्याला चला सांगा बरं स्टेटमेंट किती आणि लॉजिकल कनेक्टिव्ह किती. दोन स्टेटमेंट, दोन कनेक्टिव्ह, निगेशन आणि अँड दोन कनेक्टिव्ह आणि दोन स्टेटमेंट आहेत. ओके असं म्हटलं चालेल का, नंबर ऑफ राईट, किंवा आपण असं डायरेक्टली मेन्शन करू, नंबर ऑफ स्टेटमेंट इक्वल्स टू 2 and number of connectives equals to 2. Therefore number of rows equals to किती येणार number of rows, is 2 raised to 2 equal to 4, 2 raised to n ना, n किती माझ्याकडे, number of statement म्हणजे 2. ओके and number of columns म्हणजेच काय 2 plus 2 equals to 4. कनेक्टिव्ह आणि स्टेटमेंटची दोघांची सम 2 plus 2 m plus n equal to 4. मला सांगा आता आपण टेबल प्रिपेअर करायचं आहे. किती रोज किती कॉलम्स येतात, पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट. ओके नाव आता चला पी आणि क्यू च्या पॉसिबिलिटीज मी काढून घेतो. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स. मी नंबर ऑफ रोज काढून घेतले.
एवढे माझे नंबर ऑफ रोज असतील. ओके, आता कॉलम तर 2 झालेत माझे ऑलरेडी. किती कॉलम झालेत माझे? 2 कॉलम झाले, बरोबर. चला मग आता मला उरलेला स्टेटमेंट पॅटर्न ड्रॉ करायचा, म्हणजे मला फायनल शेवटच्या कॉलम मध्ये हा माझा आला पाहिजे. मला अजून कोण कोण लागतंय बरं? अजून कोण कोण लागतंय? पी अँड क्यू नाही ना, निगेशन पी अँड क्यू पाहिजे ना. निगेशन पी, मला पीचा काय घ्यावं लागेल? या पीचं काय घ्यावं लागेल? निगेशन पी काढावं लागेल, बरोबर ना. आणि मग कोणाचं कनेक्टिव्ह? निगेशन पी अँड क्यू घ्यावं लागेल ना. काय घ्यावं लागेल मला? निगेशन पी अँड क्यू, म्हणजे माझा हा स्टेटमेंट पॅटर्न. मग मी काय घेईल? निगेशन पी अँड क्यू घेईल, म्हणजे हा माझा चौथा कॉलम असेल, शेवटचा असेल. मला जो ट्रुथ व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे ह्या फायनल कॉलम मध्ये रिक्वायर्ड आहे. नाव मग आता चला पीचं निगेशन करायचं मला. बाकीच्या नाही ब्लर दिसतंय का? ज्याला दिसत असेल त्याने रिकनेक्ट करा बरं. ओके, पी आणि क्यू. आता मला पीचा निगेशन घ्यायचा आहे, कारण मला पी निगेशन ऑफ पी रिक्वायर्ड आहे ना. मला कोण लागतोय? निगेशन पी लागतोय. मग मी काय करेल? या पीचं निगेशन घेईल. चला ट्रूचं निगेशन सांगा. परत इथे ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रू. व्यवस्थित बघा, याचं निगेशन ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स झालं, फॉल्स फॉल्स होतं त्याचं काय झालं? ट्रू ट्रू झालं. ओके, आता निगेशन पी अँड क्यू घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? निगेशन पी अँड क्यू. मग चला, अँड लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये आपल्याला माहिती आहे, जर दोघंही स्टेटमेंट सारखे असतील, काय दोघंही स्टेटमेंट काय असतील म्हणजे ट्रू असतील, तरच रिझल्टंट व्हॅल्यू काय येते? ट्रू. बघा बरं आता दोघांमध्ये निगेशन पी आणि अँड क्यू मध्ये, चला सांगा बरं, इज इट ट्रू, सॉरी फॉल्स अँड ट्रू? निगेशन पी अँड ट्रू आहे ना, फॉल्स, बरोबर ना. फॉल्स अँड फॉल्स, ट्रू अँड ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स होता. बस माझा ट्रूथ टेबल प्रिपेअर झाला. दॅट इज माय लाईक ट्रूथ टेबल. हा माझा काय येतोय? ट्रूथ टेबल येतोय. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? बघा बरं. ज्या व्हॅल्यूज म्हणजे आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न जो रिक्वायर्ड आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नला ड्रॉ करता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आता नंतर पुढे नंतर हे नाही घेतलं तरी चालतंय, हे फक्त अगोदर सुरुवातीला समजायला आपल्याला हे करायचंय की नंबर ऑफ स्टेटमेंट, नंबर ऑफ कनेक्टिव्ह हे आपल्याला का घेतोय? कारण आपल्याला त्याच्यात बऱ्याचशा हिंट भेटून जातात की किती कॉलम येतील, किती रोज येतील. कारण बऱ्याच वेळा डोक्यात काय होतं, किती रोज घ्यायचे, किती मग मिस होऊन जातात, काही वेळेला काही रिपिटेशन येतात. त्यामुळे हे आपल्याला शॉर्टकट मध्ये केलेलं बेटर असतं. म्हणून शेवटी नंतर काय होतं, ऑटोमॅटिकली कमी होत, म्हणजे नाही लिहिलं तरी चालतंय. ओके, नंतर सेकंड एक्झाम्पल, P implies in bracket P or Q. ओके, चला नंबर ऑफ कनेक्टिव्ह आणि नंबर ऑफ स्टेटमेंट सांगायचं आहे. ओके, number of statements 2, okay, and number of connectives that's 2. ओके, मग आपण त्याच्यावर काय फाइंड आउट करणार? therefore number of rows, number of rows म्हणजे किती येतात? 2 म्हणजे 4, and number of columns that's 2 plus 2 equal to 4. चला आधी नंबर ऑफ रोज प्रिपेअर करून घ्या. पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स. ओके, आता कॉलम सांगा. चला बाकीचे नाही ब्लर दिसतंय का? वैभव तुझा याचा नेटचा प्रॉब्लेम असेल, चेक करून बघ एकदा. ओके, नाव आता लक्षात घ्या, कधी पण एक महत्वाची गोष्ट अशी की सुरुवात करताना अगोदर छोट्या ब्रॅकेटचा विचार करायचा. ब्रॅकेट पासून हळूहळू बाहेर यायचं, कारण लहान ब्रॅकेट पासून, कारण स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना किंवा ट्रूथ टेबल प्रिपेअर करत असताना
आपल्याला छोटा ब्रॅकेट अगोदर घ्यावा लागेल, नंतर मग बाहेरचा त्याच्यापेक्षा मोठा असेल मग त्याच्यापेक्षा मोठा, कारण याच्यानंतर ह्याच्यात सुरुवात झाली की छोटे छोटे ब्रॅकेट आहेत, नंतर जे मोठे मोठे स्टेटमेंट पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर छोट्या ब्रॅकेटचा विचार करून मोठ्या ब्रॅकेट्सकडे बाहेर जावं लागेल आणि मग त्यानंतर आपल्याला ते व्हॅल्यूज काढावं लागतील. चल आपल्याला आधी कोण फाइंड आउट करावं लागेल, पी ऑर क्यू. आधी कोण काढावं लागेल, पी ऑर क्यू काढावं लागेल आणि मग नंतर काय करावं लागेल, पी इम्प्लाइज पी ऑर क्यू, म्हणजे या ब्रॅकेटला पी इम्प्लाइज दिस ब्रॅकेट, बरोबर ना. म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट एक ट्रुथ व्हॅल्यू कंबाईन असेल. पी इम्प्लाइज दिस ब्रॅकेट म्हणजेच काय, पी इम्प्लाइज इन ब्रॅकेट पी ऑर क्यू, म्हणजे हा माझा ट्रुथ टेबल. किती कॉलम्स आहेत बघा बरं, हाऊ मेनी कॉलम्स आर देयर, 1 2 3 and 4. शेवटच्या कॉलम मध्ये माझं फायनल स्टेटमेंट पॅटर्न असेल. शेवटचा जो कॉलम असेल त्याची ट्रुथ व्हॅल्यू इथे मला मिळेल. इथेच माझा जो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न होता तो कुठे आला, शेवटच्या कॉलम मध्ये आला आणि त्याच्या ट्रुथ व्हॅल्यू इथे आल्या, बरोबर ना. नंतर याच्यात पण तेच झालं, शेवटच्या कॉलम मध्ये माझा दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आला आणि त्याच्या ट्रुथ व्हॅल्यू झाल्या. ओके ना. आता चला सांगा पी ऑर क्यू सांगा बरं पटापट, पी ऑर क्यू सांगा. Just P or Q, just true, false. Okay. आता P implies, लक्षात घ्या, P implies this bracket, बरोबर ना. P implies this bracket, P implies P or Q. मग आता चला याच्यातनं आणि ही ट्रुथ व्हॅल्यू, ट्रू implies true, true implies true. Okay, true implies true, false implies true आणि false implies false. ओके, सर्व ट्रुथ व्हॅल्यूज काय आल्या ह्या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नच्या, सर्व स्टेटमेंट ट्रुथ व्हॅल्यूज काय आल्या, ट्रू आल्या. लक्षात येतंय का. म्हणजे हा माझा काय असेल, दॅट्स इज माय ट्रुथ टेबल ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न. हा ट्रुथ टेबल आहे ह्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा. बघा कोणाला काही डाऊट आहे का याच्यात, व्यवस्थित बघा अजून एकदा. हा काय झालं, कुठला, फर्स्ट नंबरचा. याच्यात काय नाही कळलं तुला, मला ते सांगा. ओके ठीक आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला किती स्टेटमेंट होत आहे, 2 स्टेटमेंट पी आणि क्यू. किती कनेक्टिव्ह होत आहे, 2 कनेक्टिव्ह होत आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती येणार, जेवढे स्टेटमेंट आहेत त्याच्या पॉवर जस्ट 2/2. 2 नंबर ऑफ स्टेटमेंट म्हणून माझे नंबर ऑफ रोज किती आहेत, 4. आणि नंबर ऑफ कॉलम्स काढताना आपण m+n घेतो, इक्वल टू काय येणार, 4 येणार. नाउ म्हणजे नंबर ऑफ कनेक्टिव्ह प्लस नंबर ऑफ स्टेटमेंट्स इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स पाहिजे येतात. मग पी स्टेटमेंट घेतलं, क्यू स्टेटमेंट, 2 स्टेटमेंटच्या पॉसिबिलिटीज काढल्या, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू आणि फॉल्स. आता पहिल्यांदा मला हे निगेशन पी लागणार आहे. काय लागणार आहे मला, निगेशन पी लागणार. मग मी अगोदर छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून मग बाहेर जाणार ना. मग निगेशन पी काढला, निगेशन पी म्हणजे ट्रूचा काय झाला, फॉल्स. निगेशन काय होतं ना, पीचं निगेशन घेतलं, ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स झालं, ट्रू असेल तर निगेशन फॉल्स झालं, फॉल्स असेल तर निगेशन ट्रू, फॉल्सचं निगेशन ट्रू. आणि निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू. मग निगेशन पी अँड क्यू, मग लक्षात घ्या, फॉल्स अँड ट्रू काय येतो, फॉल्स येतो. फॉल्स अँड फॉल्स काय येतो, फॉल्स येतो. ट्रू अँड ट्रू काय येतो, तिकडनं घेतोय मी कारण निगेशन पी अँड आहे. ओके, ट्रू अँड ट्रू काय येतो, ट्रू येतो. आणि ट्रू अँड फॉल्स काय येतो, फॉल्स येतो. बस दॅट्स व्हाट इज माय. शेवटच्या कॉलम मध्ये कोण पाहिजे मला, माझा स्टेटमेंट पॅटर्न पाहिजे. तर माझं लॉजिकल म्हणजे आपल्याला जे ट्रुथ व्हॅल्यू प्रिपेअर करायला लावलं, ट्रुथ टेबल प्रिपेअर करायला लावलं, तर माझे सक्सेसफुल होते. कळतंय काय आता. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न बघा. थर्ड, that's what we taken as negation P double implies Q. Negation P double implies Q. Okay, how many statements? किती स्टेटमेंट आहेत, किती कनेक्टिव्ह आहेत, 2. ओके, मग आता काय लागतंय मला, नंबर ऑफ रोज किती येत आहेत, नंबर ऑफ कॉलम्स किती येत आहेत, 4. कळतंय का सगळं हे. ओके, मग आता आपला टेबल तोच आहे ना, 2 स्टेटमेंट, त्यांच्या पॉसिबिलिटी 4 फिक्स झालेत. ओके, नंतर निगेशन पी लागतोय, निगेशन पी ऍज इट इज देणार. ओके, नंतर कोण लागेल, निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू लागतोय.
लक्षात घ्या, निगेशन P डबल इम्प्लाइज Q, निगेशन P डबल इम्प्लाइज Q. ओके, डबल इम्प्लिकेशन मध्ये आता निगेशन P चा मी रो कॉलम काढलेला आहे, Q मला माहिती आहे. मग आता यांच्या दोघांमध्ये मला ट्रूथ व्हॅल्यूची पॉसिबिलिटी बघावी लागेल. मग मला सांगा याच्यात पहिली गोष्ट मी काय करणार, कारण मला डबल इम्प्लिकेशन लागते ना, निगेशन P डबल इम्प्लाइज Q. डबल इम्प्लिकेशन मध्ये आपण कसा विचार करतो, दोघही स्टेटमेंटच्या व्हॅल्यूज जर सारख्या असतील, ट्रूथ व्हॅल्यूज जर सारख्या असतील तरच रिझल्टंट व्हॅल्यू काय असते, दोघही स्टेटमेंट मध्ये ट्रू असायला पाहिजे ना. दोघही दोघही स्टेटमेंट जर माझे सारखे असतील, ट्रूथ व्हॅल्यू सारखे येत असतील तर रिझल्ट व्हॅल्यू ट्रू येणार, नाही तर अदरवाइज फॉल्स. मग कुठे कुठे सेम आहेत बघा, फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स, निगेशन P डबल इम्प्लाइज Q आहे, म्हणून मी या दोघांमध्ये बघतोय निगेशन P डबल इम्प्लाइज Q आहे, निगेशन P डबल इम्प्लाइज Q. मग फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स काय ना, ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू काय ना. मग आता अदरवाइज ट्रू फॉल्स डबल इम्प्लाइज ट्रू काय तो, आणि ट्रू डबल इम्प्लाइज फॉल्स काय ना. बघा आता कोणाला काही डाऊट आहे का याच्यात, डाऊट असेल लगेच क्लिअर करत राहा, नुसतं फक्त नावाला करू नका. कळतंय काय काय घेतोय. ओके, नाव नेक्स्ट अजून एक घेऊ. ओके, आता मी नंबर ऑफ स्टेटमेंट वगैरे नाही काढता, हे डायरेक्ट मी ट्रूथ टेबल प्रिपेअर करतोय, त्याची काही गरज पडत नाही किंवा त्याची काही नेसेसरी पण नाही किंवा त्याला मार्क्स पण डिपेंडेंट आहेत, पण फक्त एवढंच की आपल्यासाठी ते काढलेलं आहे. ओके, नाव मी पुढचं पॅटर्न घेतोय, तो पॅटर्न बघा व्यवस्थित. काय पॅटर्न तो, नाव फोर्थ नंबर एक्झाम्पल, निगेशन P implies in a bracket Q double implies P. Q double implies P. ओके, चला अगोदर आपण शॉर्टकट मध्ये बघून घेऊ किती कॉलम्स येतील, किती रोज येतील. हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देयर, 2. Then how many rows will be there? Okay, how many rows will be there? ओके, मग 4 स्टेटमेंट आपले फिक्स राहणार, बरोबर ना. चला आता पुढे, हाऊ मेनी कनेक्टिव्स आर देयर, 3 connectives. Okay, then how many number of columns are there? किती येणार, स्टेटमेंट किती, 2, कॉलम्स किती, कनेक्टिव्स किती, 3. then we have to getting 5 columns, बरोबर ना. आता 5 कॉलम्स मध्ये 2 तर माझे फिक्स झाले, 2 तर माझे काय झाले फिक्स. आता पुढचं सांगा मला, निगेशन P लागतोय का, बरोबर ना. अजून कोण लागतोय, Q डबल इम्प्लाइज P. आणि शेवटच्या कॉलम मध्ये कोण लागेल, माझा पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे निगेशन P इम्प्लाइज Q डबल इम्प्लाइज P. ओके, चला मग आता माझ्या ट्रूथ व्हॅल्यूज बघा, कशा ट्रूथ व्हॅल्यूज येतात. टेबल व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे, आणि लक्षात ठेवा बरेच जण मिस्टेक काय करतात की हा जो टेबल जर इथे बसला नाही ना, तो अर्धा कट करतात लगेच खाली लिहितात, अर्धा कट करून खाली, त्याला मार्क्स मिळणार नाही. तर लक्षात असू द्या, टेबल अर्धा कट करून खाली लिहिण्याचा आपला काही अर्थ उरत नाही. तो बसताना आपला फक्त या पूर्ण स्पेस मध्ये बसायला पाहिजे, तेवढा जो स्पेस दिलाय नोटबुकचा त्याला शॉर्टकट मध्ये लिहा वाटल्यास. शॉर्टकट मध्ये काय, याला काहीतरी नाव देऊन द्या, त्याला जस्ट सिम्पली मी तुम्हाला सांगेल की कसं करायचंय, पूर्ण मोठा स्टेटमेंट पाठवला की कसं करायचं तुम्हाला क्लिअर कट सांगेल. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू आणि फॉल्स फॉल्स. चला, निगेशन P, false false true true. Okay, Q double implies P, Q double implies P. कारण काही बदल पडणार नाही ना, कारण डबल इम्प्लिकेशन बाय कंडिशनल कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय करतो का डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन करतो ना रे.
डबल इम्प्लिकेशन कम्युटेटिव्ह लॉ सॅटिस्फाय करतो हे लक्षात असू द्या. ओके, अँड देन लास्ट कॉलम आपण हा काढलेला आहे, हा ब्रॅकेट आहे माझा क्यू डबल इम्प्लाइज पी चा. निगेशन पी इम्प्लाइज दिस ब्रॅकेट, निगेशन पी इम्प्लाइज दिस ब्रॅकेट, बरोबर का. मग मला सांगा फॉल्स इम्प्लाइज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू. ओके, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू इम्प्लाइज फॉल्स आणि ट्रू इम्प्लाइज ट्रू. बघा आता कळतंय का आता. व्यवस्थित बघून घ्या. ट्रूथ टेबल्स वगैरे कळलेल्या नसतील तर मला परत विचारायचं वाटल्यास आपण परत एक्सप्लेन करू, कारण हा जर टॉपिक क्लिअर झाला तर आपल्याला पुढचा टॉपिक म्हणजे कळेल, नाही तर आपल्याला कळणार नाही. कारण आपल्याला इक्वलॉजी घ्यायचंय, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिन्युएन्सी घ्यायचंय. त्यामुळे हा येत असेल तरच तो समजेल, नाहीतर याच्यातल्या जेवढ्या ट्रूथ टेबल व्हॅल्यूज किंवा आपल्याला शेवटच्या टॉपिक पर्यंत हा ट्रूथ टेबल मला प्रिपेअर करायचा, शेवटच्या टॉपिक पर्यंत. त्यामुळे याच्यातल्या स्पेसिफिकली व्हॅल्यूज परत परत रिवाइज करणं हे मस्ट आहे. समजलं हे? ओके, फोर्थ नंबरच्या याच्यामध्ये, बरं फोर्थ नंबरच्या याच्यामध्ये मला सांगा किती स्टेटमेंट लागतात, किती स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांनी? 2, बरोबर. किती लॉजिकल कनेक्टिव्हज आहेत? ओके, मला सांगा किती रोज येतील? किती रोज आले? 1 2 3 4, दिस देयर इज 4 रोज. ओके, आणि किती कॉलम्स आलेत? 1 2 3 4 आणि 5, 2 + 3 5 कॉलम्स आलेत ना. मग मला सांगा आता पुढे की आपण याच्यामध्ये काय करायचं. आता याच्यामध्ये आपण पी घेतला, क्यू घेतला, नंतर मला कोण लागत होता? निगेशन पी लागत होता. अगोदर एक लक्षात घ्या, 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं की हाफ पार्ट अगोदर ड्रॉ करा, नंतर दुसरा पार्ट ड्रॉ करा आणि मग त्यांच्या मिडल मध्ये. कारण जर याला मी नंतर केलं, आधी याला घेऊन घेतलं, कारण मला याच्यावरनं हा इम्प्लाइज करायचा होता ना, म्हणून मी आधी याला ड्रॉ करून घेतलं. नंतर क्यू डबल इम्प्लाइज पी काढला, बरोबर, आणि मग नंतर निगेशन पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज पी घेतला. आता पी घेतला तर पीचं निगेशन आलं, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, फॉल्सचं निगेशन ट्रू आलं. नंतर क्यू डबल इम्प्लाइज पी पाहिजे होता, क्यू डबल इम्प्लाइज पी. जर दोघे स्टेटमेंट सेम असतील, ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर रिझल्टंट व्हॅल्यू काय येतात? ट्रू येतात. ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू, फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स. दोघे ट्रूथ व्हॅल्यू बघून घ्या, ट्रू येतात. आणि अदरवाइज फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स काय येतोय? फॉल्स येतोय. ओके, आणि नंतर मग निगेशन पी इम्प्लाइज दिस ब्रॅकेट, निगेशन पी इम्प्लाइज दिस ब्रॅकेट. फॉल्स इम्प्लाइज ट्रू काय येतो? ट्रू. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स काय येतो? ट्रू येतो. नंतर ट्रू इम्प्लाइज फॉल्स काय येतो? फॉल्स येतो. आणि ट्रू इम्प्लाइज ट्रू काय येतो? ट्रू येतो. बघा, समजलं हे? ओके, मग याच्या रिलेटेड एक्झाम्पल दिले तर चालतील का आता? ओके, याच्या रिलेटेड मी काही एक्झाम्पल होमवर्कला टाकतो आता. ओके, जे एक्झाम्पल देईल ते व्यवस्थित सॉल्व्ह करा, व्यवस्थित पॅटर्न ड्रॉ करा, त्यांचे निगेशन, मोठे स्टेटमेंट पॅटर्न आपण उद्या घेऊ म्हटलं. आता इथून पुढे आपलं हेच काम आहे, ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायच्या, ट्रूथ टेबल्स काढायचे आणि प्रिपरेशन्स करायचे. आलं लक्षात? ठीक आहे, चालेल. बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. ओके.